कोरोनासारखे आजार कधी उद्भवतील हे सांगता येत नाही, तेव्हा निरोगी राहा असं आवाहन अजित पवार यांनी केलंय। तसंच संध्याकाळ झाली की चंद्रावर जाण्याची गरज नाही, तांबडा पांढरा रस्सा प्या आणि निर्वसनी राहा असं अजित पवार म्हणाले। कोल्हापूरच्या चंदगडमधल्या सभेत ते बोलत होते। राज ठाकरेंनी पुण्यात भारत इतिहास संशोधन संस्थेला भेट दिली आहे। माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना दिलेली बाबरी मशिदीची भेट राज ठाकरे यांनी या संशोधन संस्थेला दिली आहे। या भेटीच्या माध्यमातून त्या काळी बांधकाम किती भक्कम होतं यासह इतर स्थापत्य पैलूंचा अभ्यास करता येईल असं म्हणत वीट संस्थेला सुपूर्द केल्याचं राज ठाकरे म्हणाले। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। वाढती गुन्हेगारी पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। राज्यपालांकडून कोणतीही अपेक्षा नाही, त्यामुळे हे पद ठेवावं की नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे। घोसाळकर हत्येवरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये कलगीतुरा रंगला। फडणवीस हे निर्ढावलेले निर्दयी मनाचे मनोरुग्ण गृहमंत्री आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। टीका उद्धव ठाकरे यांनी केली। गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनामा मागतील असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं आणि त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला, तर उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला अशी टीका फडणवीसांनी केली। फेसबुक लाईव्ह मध्ये अभिषेकला गोळ्या मारल्याचं दिसतंय, मात्र गोळ्या कोण मारताय याचं सीसीटीव्ही फुटेज कुठे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला। या दोघांना मारण्याची सुपारी दिली होती का अशी शंकाही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली आहे। जळगावातील 40 गावात वाढत्या गुंडगिरीला वचक बसावा यासाठी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुंडांची पायी धिंड काढली। अनेक गुन्हे दाखल असलेला दीपक गोयर तडीपार असतानाही शहरात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यावरून त्याला ताब्यात घेत त्याच्यासह इतर आरोपींची पोलीस ठाण्यापासून त्यांच्या घरांपर्यंत धिंड काढली गेली। धाराशिवमध्ये मोबाईल चोरल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे। अमर लोमटे असं 27 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। ढोकीमधल्या तेरणा साखर कारखाना परिसरातील ही घटना आहे। राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली ते राजभवनावर भेटीसाठी गेले होते। राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत राज्यपालांची चर्चा करण्यासाठी ही भेट होती। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना एक दिवस चोप देणार असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिलाय। भास्कर जाधवांचा भाडोत्री असा उल्लेखही राणेंनी केला। तसंच भास्कर जाधवला निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले त्याचा विसर पडल्याची आठवण राणेंनी जाधवांना करून दिली आहे। राम मंदिराच्या प्रस्तावावरून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे केंद्र सरकारवर चांगलेच बरसले। रामायणात कांचनमृगाचं आमिष दाखवून सीतेचं अपहरण केलं होतं। कलियुगात ईडी सीबीआयचा धाक दाखवून निवडणूक चिन्ह पक्ष आणि नेत्यांचं हरण होत आहे असा आरोप कोल्हेंनी लोकसभेत बोलताना केला।